केली आणि दुसऱ्या पार्टीला निमित्त झाला, तहसीलदारकडे कंप्लीट केलं. असं असं कुठलं तर धनगर आला आमच्या गावामध्ये आणि ती यात्रा भरवतोय, प्रसाद करतोय. ती प्रसाद केलेला पत्रोळ्यापासून आमची गावाची आरोग्य बिघडते, जनावर खात्या, चिरट मासं होत्यात असं म्हणून कंप्लीट दिलं. कंप्लीट दिल्यावर तहसीलदार आला मामांच्या तळावर. हे बाळू धनगर कोण आहे? तर मीच आहे, बोला की म्हणला. ही जत्रा कोणाला विचारून भरवलास म्हणला. हो, ही माझ्या पांडुरंगाचा आहे, माझ्या हलसिद्धनाथाचा आहे आणि मी अन्नदान करतोय म्हणला. मी अन्नदान करतोय म्हणला. हे बाबा तुझ्यावर कंप्लेंट झालंय. तर काय म्हणून झालंय? ह्या पत्रोळ्यापासून गावाची आरोग्य बिघडते, जनावर खात्या, चिरट मासा होत्यात म्हणून कंप्लेंट झाले. मग पत्रोळ्या टाकायचं कुठं म्हणला. मग मेतक्या गावापासून खाल्ल्यांगाला हळदी बेनीगिरी म्हणून एक डोंगर आहे, त्या डोंगरात टाकायचं. लोक इथं प्रसाद घ्यायचे आणि त्या मेतक्यापासून 3 किलोमीटर आहे हळदी बेनीगिरी डोंगर म्हणून, त्या डोंगराला पत्रोळ टाकायला जातील का? येळेच्या वेळी आम्ही बघतोय एक एकदा काय काय ठिकाणी टेलर लावलेले असते. काय काय लोक त्या टेलर मध्ये टाकाय सुद्धा कटाळा असतो, या साईडला टाकतात आणि जातील. आणि ती 3 किलोमीटर पत्रोळ्या टाकाय जातील का? पत्रोळ्या तर 19 कायल्याच्या खीर पत्रोळ्याचा ढीगचे ढीग लागलाय. बाळूमा म्हणली टाकतो की म्हणला. मामा संघ असणारे भक्त म्हणा लागले, बाळू मामा ही 8 दिवस जरी आम्ही येचलाव आणि डोंगरात नेऊन टाकलाव, ही पत्रोळ्या सपत नाहीत आणि तुम्ही म्हणता 5 मिनिटात टाकतो. अरे टाकतो की म्हणला, मला काय वेळ लागणार आहे का रे म्हणला. मग मल्हाबाजा म्हणून आचार्य होता, मल्हाबाजा घोंगडं टाक म्हणला साहेबाला आणि चहा आणून दे त्यांना. मग घोंगड्यावर बसला साहेब, चहा प्याला. अरे धनगरा कवा टाकणार पत्रोळ्या? चल म्हणला. चला की टाकतो म्हण. बाळूमामा गेली पत्रोळ्याच्या ढिगाजवळ जाऊन थांबली. ढीगच्या ढीग पत्रोळ्याचा लागलेला होता. अरे वायुदेवा, मी बकरी राखू का पत्रोळ्या काढू? मला काय बकरी राखायची सवड झाली नाही बघ. एवढं पत्रोळ्या निवून टाक म्हणला. मोठं लाट गोल 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 फिरत जी वारं जी आलं, ती पत्रोळ्याचा ढीगच उचलला आणि ती हळदी बेनीगिरीच्या डोंगरात नेऊन टाकला. जसं डोंगरात नेऊन टाकलं पत्रोळ्या, तसं तहसीलदार साहेब बाळूमामाच्या पायावर लोळत होते. मामा, मी तुझ्या तळावर याय नको पाहिजे होतं देवा. मी आलो देवा, मला माफ कर, माझी चुकी झाली देवा. साहेब तुझं काय चूक नाही म्हणला, तुमचं काम आहे, कर्तव्य आहे, ड्युटी आहे. पण जिने माझ्यावर केलेले आहे तो आहे आणि हो बाळू धनगर आहे. एका पिढीला नाही म्हणला, 7 पिढीला माझी त्यांची गाठ राहील म्हणून सांगितला. तर अजून सुद्धा त्या मेतके गावामध्ये तुम्ही जाताय, आदमापूर केल्यानंतर मेतकेला जाताय, तिथं बाळूमामाने एक खांब उभा केलेली बी आहे. तर असा अजून सुद्धा ती तळमळत्या. तर मामांच्या तोंडातनं वाक्य गेलं की परत घेता येत नाही. म्हणून त्याच मेतके गावामध्ये बाळूमामाने एक खांब उभा केलेला आहे. खांब म्हणजे असं नाही, बाळूमामा पहिलं भूत फुकट काढत होते. पहिलं बाळूमामा भूत फुकट काढत होते. बाळूमामाला एक दिवशी आकाशवाणी झाला. दुपारच्या वेळी बाळूमामा झाडाखाली बसलेले आणि मामांना आकाशवाणी झाला, बाळू तू गुरु करून घे, बाळू तू गुरु करून घे. मामा म्हणली, मी बकरी राखाय सोडून गुरु हुडकाय जाऊ कुठं? मी बकरी राखाय सोडून गुरु हुडकायला जाऊ कुठं? बाळूमामा म्हणले, आजपासून आम्ही आताबद्दल भूत फुकट काढत होता, आजपासून एका भूताला ₹1.25 घ्यायचं म्हणला आणि न मोजता कोण सांगाल तो माझा गुरु. म्हणल्या पेटाला बाळूमामाने भूत काढायची, मरग्या म्हणून होता, मरग्याच्या फेटामध्ये बांधून ठेवायची. असंच बाळूमामा भूत काढायची, मरग्याच्या फेटामध्ये बांधून ठेवायची. एक दिवशी
मामा बकरी चारत चारत गेली आणि दत्त मंदिर होतं. दत्ताच्या मंदिरात गेले. दत्ताचं दर्शन घेतलं मामाने आणि बाहेर येत होते. मोळी महाराजांनी बारशी वाजवत बसलेले होते. मामाने त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि मामा येत होते. मोळे महाराज म्हणला, अरे बाळू माझं पैसे दे की म्हणला. अरे बाळू माझं पैसे दे की म्हणला. म्हणल्या बेटाला तुमचं पैसे देतो पण किती आहे ते सांगा म्हणला. 124 रुपये आहेत. मग बाळू मामाने मर्ग्याला बोलवून घेतलं. अरे मर्ग्या ते पैसे मग ती मोळी महाराजांनी सांगितलं तेवढंच पैसे निघले. निघल्या पेट्याला तवा मोळी महाराजांनी बाळू मामा गुरु करून घेतला. पण गुरु असा होता, मामा होता शाकाहारी आणि गुरु होता मांसाहारी. गुरु करून घेतला मामाने. एक दिवशी मामांना गारगोटीला जेवायलाच बोलवले. मामा संघ असणारी मेंढकी म्हणायची, मामा तुम्ही शुद्ध शाकाहारी आम्ही शुद्ध शाकाहारी, ही कुठला गुरु करून घेतला तुम्ही? असला कसला गुरु असतोय तुमचा? ए म्हणायचा बाळू मामा गुरु आहे. गुरु काय सांगते ते ऐकायचं. गुरुनं श्राप दिलं तर आम्ही मरून भस्म होता. गुरु काय सांगते ते ऐकायचं म्हणायचं. आणि गेली गारगुटीला जेवायला. बकरी कापलेली होती. गेल्या पेटाला दर्शन वगैरे घेतलं मोळी महाराजांची मामानी आणि बसली. स्वयंपाक तयार झाला. मामा संघ असणारी भक्त होती, कट्टर लोक. ती म्हणायची आम्ही शाकाहारी आहे, मामा आमचं शाकाहारी आहे. वाढलं तर पंक्त्या बसवा लागली मोळी महाराजांनी. आणि मामा संघ गेलेले भक्त म्हणले, बाळू मामा जर ह्या कडाला बसला आपण त्या कडाला जाऊन बसायचे म्हणले. का तर वाढलं तर पहिल्यांदा मामाकडनं वाढणार, आपल्याकडे येत नाहीत. पण मामांना आल्यावर आम्हाला आलं तर चालेल म्हणलं, पण मामांच्या अगोदर आम्ही घ्यायचं नाही म्हटले. आणि पंगत बसली. मग मोळी महाराज पंगत बसली. मोळी महाराज म्हणा लागली, हे इकडनं वाढू नका, तिकडनं वाढत द्या. ती त्या कडेला जाऊन बसली. तिकडनं वाढत द्या म्हटल्यावर वाढल्या पेटाला बाळू मामाचं तोंड एकदा बघायची, ताट एकदा बघायची. बाळू मामाचं तोंड एकदा बघायची, ताट एकदा बघायची. वाढत वाढत आली. मामांना बी वाढली. घ्यायचं काय म्हणला. बाळू मामाने हालचीत नाथाचं आणि पांडुरंगाचं नाव घेतलं आणि भंडारा उधळला. मटणाची बोगोनी सगळी वांगी करून टाकली देवा. तिथं बी देव पास झाला. मोळी महाराज असं भरपूर त्रास देणार मामांना. ज्यावेळी सत्ययोग मध्ये बिरुदेवांना माळिंगरायला जेवढा त्रास दिला, ही कलियोग मध्ये सुद्धा ह्या मोळी महाराजांना बाळू मामांना त्रास. म्हणजे त्रास म्हणजे कसा, गुरु विशेष शिष्य जास्त. सत्ययोग मध्ये सुद्धा माळिंगरायानं जास्त झाला. माळिंगराय म्हणजे सत्ययोग मधला. तिनं ओवाळ्या दीप कैलासला जात होते, असली भक्ती करत होता. शंकर पार्वतीचे आणि गुरु होता बिरुदेव. बिरुदेव म्हणला ही परीक्षा बघण्यासाठी मला वाघिणीचं दूध पाहिजे म्हणला. मला तुझ्याकडनं वाघिणीचं दूध पाहिजे. वाघिणीचं दूध पाहिजे म्हणल्या पेटाला माळिंगराय गेला जंगलामध्ये. वाघीण होती आणि त्या वाघिणीच्या पिल्ल्याला सर्प खायला आलेला होता. आणि माळिंगराय गेला आणि पटव्यामधला भंडारा काढला आणि त्या सर्पावर टाकला. सर्प जळून भस्म झाला तिथं. आणि ती वाघिणीची पिल्ली वाचली. तोवर वाघीण आली. माळिंगरायला बघून धावत होती. पण ती लेकरं म्हणा लागली, वाघिणीची पिल्ली तू नसता तर आम्हाला सर्प खाऊन गेलं असतं. मग ती वाघीण म्हणली, तू ह्या जंगलात कसं काय आलास? माझ्या गुरुनं मला सांगितलंय वाघिणीचं दूध घेऊन ये. मग म्हणल्या पेटाला वाघिणीनं म्हणली घे काढून. म्हणली माझा गुरु विश्वास ठेवणार नाही म्हणला. तू शेरडाचं दूध आणशील, कशाचं दूध घेऊन येशील म्हणला. वाघिणी म्हणले
मी तुझ्या बरोबर येतो. वाघिणीच्या पिल्ल्याला काकात घेतला, वाघिणी सकट दूध घेऊन त्या बिरू देवाच्या समोर आणून ठेवला. तस सत्ययुग मध्ये चालत, तीच कलियुग मध्ये ही मोळे महाराज मामांना हरवण्याचा प्रयत्न करत होतो, पण मामा हरत नव्हते. एकदा तर आला, कापशीला बकरी होती. मोळे महाराज, अरे बाळू मला खेकडं खायची इच्छा झाली रे. ती मामा संघ असणारे भक्त शिवाय द्यायचे. मामांना म्हणायची, बाळू मामा हे काय म्हणून गुरु करून घेतलाय तुम्ही, असला कसला गुरु आहे हो. हे गुरु काय सांगते ती ऐकायचं म्हणायचं मामा. गुरु काय सांगते तीच ऐकायचं. म्हणल्या पेटाला, हे बाळू मला खेकडं खायचं आहे, आणि तुझ्या भक्तासनी सांग 10 खेकडं पाहिजे, हात मोडायचा नाही, पाय मोडायचं नाही, जिवंत खेकडा आणायचा. मामा संघ असणारे बघ, मामा जिवंत खेकडा कसा आणायचा, हात मोडायचा नाही, पाय मोडायचा नाही, जिवंत खेकडा कसा आणायचा मामा म्हणल्या पेटाला, जावा रे तुम्ही म्हणला. ही नदीकडला गेली आणि बाळू मामा बसून चुमटवर भंडारा टाकला. ही कुठल्या बोळात हात घालत्या त्या बोळात खेकडं घावली, आणून मोळी महाराजांच्या समोर ठेवली आणि मोळी महाराज म्हणा लागला, अरे बाळू ही खेकडं बारीक आहेत रे, मी हिच्यावर नंबर टाकतो म्हणला, पुढच्या वर्षी हीच खेकडं मला आणून द्यायचे. मामा संघ असणारे भक्त, मामा पुढच्या वर्षी नदी आटल, नदी वाहून जाईल, मरून जातील, पुढच्या वर्षी हीच खेकडं कुठनं आणून देणार आम्ही. गुरु काय सांगते ते ऐकायचं म्हणणार मामा. हो आणून देते की म्हणलं. मग मोळे महाराजांनी त्याच्यावर नंबर टाकलं, 1 2 3 4 असं 10 नंबर टाकले. पण नंबर टाकल्या पेटाला, नंबर टाकलं की सोडली नदीत नेऊन. दुसऱ्या वर्षी आला, बाळू ती खेकडं आपण गेल्या वर्षी सोडलेली मोठी झाली असतील म्हणला. मग म्हणल्या पेटाला, होय मग गुरु मोठी झाली असतील, मग तुझ्या भक्तांना सांग की म्हणला. मग तवर आलं मामांचे भक्त, मामा गेल्या वर्षी खेकडं आम्हाला कुठं गावतील, आता भाऊनी गेली असतील, आटली असतील, मेली असतील, तीच खेकडं कुठनं आणून द्यावं आम्ही. तुम्ही जावा रे नदीकडं म्हणायचं मामा. ही नदीकडे आले की मामा बसून चुमटमार भांडारा टाकला. कुठल्या बोळात हात गाठले ते नंबरची खेकडच घावली. मग आणून मोळे महाराजांच्या समोर ठेवली. अरे बाळू जिंकलास मला तू म्हणला, तुला हरविण्याचा प्रयत्न करत तू काय हरत नाहीस म्हणला. तेव्हा मोळे महाराज म्हणा लागला, आणि मामांचं पैसे भूत काढलेले पैसे त्या मोळे महाराजाला सुद्धा पचली नाही. तिनं पंढरपूरला गेला, आंधळ्या पांगळ्यानी दान करून आला. मामांचं पैसे गुरुला सुद्धा पचले नाही. मग तेव्हा मोळे महाराज म्हणा लागला, अरे बाळू आज बसणं तुझ्याकडं आडली नडली गोर गरीब त्यांची रक्षण तू बघ, मी देवादेकांचं मी बघतो म्हणून मोळे महाराजांनी सांगितलं. तसंच बाळू मामा भरपूर चमत्कार केलेले आहेत, भरपूर असं चमत्कार करायची, पण मी नाही बाबा, माझ्या हालशीतनाथाने केले, माझ्या पंढरीच्या पांडुरंगाने केले असं मामा बोलून दाखवायची.